नागपुरात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर। मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची रात्रभर घालमेल। आमदार अजूनही फोनच्या प्रतीक्षेत। संभाव्य मंत्र्यांना नागपुरात आणण्यासाठी चार्टर्ड फ्लाईट सज्ज। विदर्भाच्या भर थंडीत राजकारण तापणार। उद्यापासून हिवाळी अधिवेशन। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात महाविकास आघाडीचं ईव्हीएम विरोधात आंदोलन। आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगला सोडला। शिंदेंचा पुढील मुक्काम मुक्तागिरी बंगल्यावर। वन नेशन वन इलेक्शन विधेयक उद्या मांडणार। भाजपच्या खासदारांना व्हिप जारी। विधानसभा असलेल्या 3 केंद्रशासित प्रदेशात लागू होणार। रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नागपुरातून खरं तर एक मोठी बातमी समोर येते। नागपुरामध्ये आज महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। या यादीमध्ये प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। नागपुरातील राजभवनातील लॉनमध्ये हा शपथविधी सोहळा रंगणार आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 21 दिवस झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागलाय। शपथविधी सोहळ्यात एकूण 40 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे। दरम्यान मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कुणाला डच्चू मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार नसल्याची माहिती आहे। तर नागपुरातील शपथविधी सोहळा हा विधिमंडळाच्या इतिहासातील दुसराच प्रसंग असणार आहे। सुमारे 33 वर्षांपूर्वी पहिल्यांदा 21 डिसेंबर 1991ला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडला होता। शिवसेनेमध्ये पडलेल्या पहिल्या फुटीनंतर या ठिकाणी छगन भुजबळ यांच्यासह 7 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती।